प्रश्न 11वा, द ऑफिसर इज अँग्री ऑन द क्लर्क फॉर नॉट अटेंडिंग टू दी वर्क. आता या प्रश्नामध्ये उत्तर देण्यापूर्वी किंवा या प्रश्नाचा एरर फाइंड आउट करण्यापूर्वी आपल्याला अगोदर अँग्री ॲट, अँग्री अबाउट आणि अजून अँग्री विथ या 3 फ्रेजेसचा अर्थच आणि त्याचा वापर समजून घेणे महत्त्वाचं आहे. म्हणून अगोदर या 3 फ्रेजेसचा आपण वापर समजून घेऊ, त्यानंतर दिलेल्या वाक्याचा एरर फाइंड आउट करू. आता जेव्हा केव्हा आपल्याला अशा गोष्टीबद्दल बोलायचं आहे ज्याच्याबद्दल आपल्याला निश्चित माहिती नाही, त्यावेळेस आपण अँग्री ॲट आणि अँग्री अबाउट या 2पैकी आपण एक फ्रेज वापरू. उदाहरणासाठी, मोहन फेल्ट अँग्री ॲट द इनजस्टिस ऑफ द सिच्युएशन. आणि जेव्हा केव्हा कोणत्या तरी व्यक्तीला, एखाद्या व्यक्तीला उद्देशून जेव्हा आपल्याला बोलायचं आहे त्यावेळेस अँग्री विथ ही फ्रेज वापरू. जसा शी वॉज अँग्री विथ हरसेल्फ फॉर मेकिंग सिली मिस्टेक्स. पण दिलेल्या वाक्यामध्ये ऑफिसर म्हणजे अधिकारी, क्लर्क प्रेझेंट नसल्यामुळे म्हणजे लिपिक गैरहजर असल्यामुळे अधिकारी संतापले आहेत. म्हणून या ठिकाणी अधिकाऱ्याचा संबंध क्लर्कसोबत आहे. म्हणजे अधिकारी जेव्हा संतापले आहेत ते एखाद्या व्यक्तीला उद्देशून संतापले आहेत. म्हणजे अधिकाऱ्याचा जो राग आहे एखाद्या व्यक्तीला उद्देशून आलेला आहे. म्हणून या ठिकाणी अँग्री ऑन ही जी फ्रेज आहे चुकीची फ्रेज आहे. म्हणून या ठिकाणी आपण एखाद्या व्यक्तीला उद्देशून असल्यामुळे या ठिकाणी अँग्री विथ लिहू आणि शब्दाची रचना अशी येईल, द ऑफिसर इज अँग्री विथ द क्लर्क फॉर नॉट अटेंडिंग टू दी वर्क. त्यानंतर शब्दार्थ समजून घेऊ. ऑफिसरचा अर्थ होतो अधिकारी, अँगर म्हणजे राग, क्रोध किंवा संताप. तिसरा, क्लर्क म्हणजे लिपिक, अटेंड म्हणजे उपस्थित असणे. 5वा, फील म्हणजे अनुभूती आणि इनजस्टिस म्हणजे अन्याय.